नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, सिंचन प्रकल्पासाठी राज्य शासनाने 15,000 कोटी कर्ज घेण्याचं ठरवलेलं आहे नाबार्डकडून. तर शेतीसाठी उपलब्ध पाणी मिळावे आणि जलसंधारण म्हणजे शेतीसाठी पूर्ण शेतकऱ्यांना योग्यरित्या पाणी मिळण्यासाठी सिंचन प्रकल्पासाठी 15,000 कोटी शासनानं कर्ज घेतलेलं आहे. तर त्यात आपण पाहणार आहोत की राज्यातील अपूर्ण 57 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 193 कालवे आणि वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी नाबार्डकडून 15,000 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. आणि त्यात आपण पाहू शकतो की 244 प्रकल्प बांधकामाधीन आहेत आणि हे प्रकल्प तातडीने पूर्ण व्हावेत यासाठी मागणी होत आहे. राज्यातील सर्व बांधकाम सुरू असलेले जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 15,000 कोटी रुपयाचे कर्ज वित्तीय संस्थांकडून घेण्याचा निर्णय 7 ऑगस्ट 2019 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यापैकी 7,500 कोटी रुपयांच्या प्रथम टप्प्यातील कर्ज नाबार्डकडून घेण्याचा निर्णय 11 मार्च 2024 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे आणि उर्वरित 7,500 कोटी रुपयाचे कर्ज मंगळवारी मान्यता देण्यात आले. तर आपण ह्याबाबत जे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतात ते पाहूया की जे सिंचन प्रकल्प हाती घेतलेले आहेत ते काम पुढील 2 वर्षात पूर्ण केले जाईल आणि ज्या कालव्यांची क्षमता संपली आहे त्यांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे आणि त्यामुळे 8 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली जाईल आणि शेतीसाठी फायदा होईल असं मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून ही असा प्लॅनिंग केलेला आहे की 15,000 कोटीचं कर्ज काढण्यात येत आहे नाबार्डकडून. तर शेतकरी मित्रांनो, दिलेली माहिती समजली कशी वाटली त्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.